नमस्कार, मी सायली. युगांधर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेच्या चारही समितीच्या सभापतीपदी आज अर्ज दाखल करण्यात आले. महिलांना प्राधान्य. प्रभाग भाजपचे 2 सभापती उमेदवार आणि 2 सभापती शिवसेना शिंदे गटातून असे असून ते बिनविरोध निवडून येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 करता शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये संगमित्रा हजारे आणि 3 मध्ये संगीता नितीन सपकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि या लोकसभेचे खासदार डॉक्टर चिकांजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज गोपाल लांडगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना BJPचे फॉर्म भरण्यात आले. त्यामध्ये मला असं वाटतं की हे सगळे फॉर्म एकीकत असल्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं BJP शिवसेना आज आम्ही सगळे एकत्र आहोत. उल्लासनगर महानगर पालिका में प्रभाग समिति सभापतियों के चुनाव के फॉर्म भरे गए, जिसमें भारतीय जनता पार्टी को प्रभाग क्रमांक 1 और प्रभाग क्रमांक 4 ये सभापति के पद मिले हैं. भारतीय जनता पार्टी के तरफ से भावना केशव औलेकर, इनका फॉर्म प्रभाग समिति 1 के लिए भरा गया और प्रभाग समिति 4 के लिए सुहाना रवि जयसवानी, इनका सभापति के लिए फॉर्म भरवा दिया गया है. उल्हासनगर महापालिका प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज फॉर्म भरण्यात आले. एकूण 4 प्रभाग समिती आहे. त्याच्यामध्ये 1 आणि 4 प्रभाग समिती या BJPने फॉर्म भरलेले आहेत अध्यक्षपदासाठी आणि शिवसेनेने 2 आणि 3 या प्रभाग समितीसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि निश्चितपणे बिनविरोध यांची निवड होईल. महानगरपालिकेत बघितलं तर भाजप आणि काय नेमकं आता तरी राहिलं होतं. काही त्याला खवखवी तुम्हाला तसं वाटतं यांचं चांगलं चालूच नाही म्हणून त्या मधून हे लोक आपसामध्ये कटकट करतात आणि रात्री एकत्र बसतात.